कारण की आपण इकडे तिकडे हात लावतो मच्छीचा वगैरे। बापरे, हा दिसतोय ब्राईट एकदम। डार्क शेड निवडल्यामुळे काय होते माहितीये का, जास्त असं दिसत नाही, तुम्ही बघू शकता। मी हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम टकाटक एकदम मस्त असाल। मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून अगदी स्वागत करते। आणि आपला जो आजचा व्हिडिओ आहे ना तो सुरू करते। तर मंडळी, अचानक व्हिडिओ स्टार्ट केला, म्हणजे मला नंतरच स्टार्ट करायचा होता, पण म्हटलं आपण सर्वच दाखवूया थोडं। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि माझा अवतार बघू शकता। फक्त आंघोळ केली आणि बाहेर आले, कारण सगळं टिकली बिकली सगळं आहे ना बेडरूम मध्ये, आणि बबडू झोपलाय। आणि तो जर आज त्याने जर किरकिर केली परत गेल्या गुरुवार सारखी ना, तर मला काहीच तो करून देणार नाही। म्हणून म्हटलं आज सगळं आपण ना हळूहळू सगळं म्हणजे आवाज न करता सगळं उरकून घेऊया। तर आता ना मी याच्या आधी देवांची जी भांडी होती ना ती सर्व घासून घेतलीत मस्त। आणि आता ना गॅस ओटा आहे तो घासून घेते, कारण की तुम्हाला माहिती आहे मी नॉनव्हेज बनवते घरामध्ये। पूर्ण महिनाभर असं म्हणजे ते पाळलेलं नाहीये जे आपण नॉनव्हेज बनवते, कारण आमच्या घरामध्ये जमतच नाही नॉनव्हेज नाही बनलं तर। आणि त्या दिवशी मी चुकून बर्गर पण खाल्ला होता, आणि मम्मी पण मला बोलली की ठीक आहे चालेल म्हणून, असं काय नाही की पूर्ण महिनाभर तुला पकडायला पाहिजे, फक्त गुरुवार व्यवस्थित करतो। तर म्हटलं आता सगळं घासून घेते पूर्ण किचन, कारण की आपण इकडे तिकडे हात लावतो मच्छीचा वगैरे, मग तसं नको म्हणून म्हटलं अगोदर सगळं ना किचन साफ। बघा माझ्या हातात ना स्क्रब पण आहे, मी आता तेच करत होती। म्हटलं आधी व्हिडिओ स्टार्ट करूया, कारण ते स्टार्ट करायचं राहून जातं, मग सगळ्या अगोदरच्या गोष्टी तुम्हाला दाखवायला मिळत नाही। तर मग आता आहे ना पूर्ण गॅस ओटा जो आहे ना तो क्लीन करून घेते। तर म्हणते ही गॅस ओटा तर क्लीन करून झालाय। आता ना बाहेर मस्त अशी छान रांगोळी काढून घेते, कारण बबडू अजून उठलेला नाहीये। म्हटलं सगळ्या गोष्टी करून घेते जेवढ्या होतील तेवढ्या, तो उठायच्या आधी। आणि नंतर तो उठल्यानंतर त्याचं सगळं उरकल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी करेन, घाई काय करणार नाही। कारण सगळं व्यवस्थित हळूहळू केलं ना की सगळं ठीक म्हणजे मस्त होतं, जिथच्या तिथं होतं। घाईमध्ये केलं ना तर सगळ्या गोष्टी इकडे तिकडे होतात। मग म्हटलं तसं नको, आरामात सगळं करूया। तो उठला तरी म्हणजे जरी उशीर झाला तरी चालेल, त्या संध्याकाळपर्यंत आपण म्हणजे पूजा मांडणी कधी पण करू शकतो। तर मी दुपारपर्यंत करायचा प्रयत्न करते व्यवस्थित, कारण जेवण पण बनवायचंय दुपारचं मला। तर मग फटाफट ना आता रांगोळी काढून घेते। रांगोळी कशी काढते ते तुम्हाला काढल्यानंतरच दाखवेन, कारण पूर्ण जर प्रॉपर रांगोळी काढताना दाखवलं ना तर व्हिडिओ आपला खूप जास्त मोठा होऊन जाईल। आणि मला तुमच्यासोबत आज छोटासा मेकअप व्हिडिओ पण शेअर करायचा आहे, म्हणजे मी जसं तयार होणार आहे आज, तर मग ते पण तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे। तर मग तो व्हिडिओ मला दाखवायचा आहे आज मेन, की आपण सिंपल सोबर कसं रेडी होऊ शकतो घरातलं जे काही गोष्टी आहेत त्यापासून। आणि जास्त काही हेवी मेकअप नाही, कारण लग्नाला काही आपल्याला जायचं नाहीये, असंच सिंपल पूजा करते म्हणून मी मेकअप करणार आहे। आणि आपलं असतं नाही का छोटंसं, आपण तयार होतो मग फोटो बिटो काढतो, मग फोटो बिटोसाठी आपण रेडी होऊया। तर मग सगळं जे उरकून घेते मी, अगोदर रांगोळी वगैरे काढून घेते आणि नंतरच मी तुम्हाला आता डायरेक्ट दाखवते पूजा वगैरे मांडणी वगैरे जेव्हा करेन ना त्याच्यानंतर मग सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदाच दाखवते, ठीक आहे? तर ना मी तुम्हाला नंतरच व्हिडिओमध्ये दाखवणार होते सगळ्या गोष्टी झाल्यानंतर, पण ना एक गोष्ट अशी बघितली की तुम्हाला दाखवल्याशिवाय मी राहू शकत नाही, ती म्हणजे ही फुलं बघा किती आलेत गुलाबाची। मी तुम्हाला बोलते ना खूप जास्त फुलतं, म्हणजे अख्खं पण झाड आहे ना पूर्ण असं वाकलंय, इतकी फुलं आहेत। आता एवढी तर मला लागणार नाही, मग जितकी मला लागणार आहेत ना तितकी मी काढून घेते फटाफट। पण खूप मस्त जाम फुलले झाड, हे रोज असंच असतं। मी ना ते कट केल्यापासून ना छान फुलं म्हणजे फुलं यायला लागलीत। तर ना मग परत एकदा मी तुम्हाला सांगते, जर तुमचं फुलझाड वगैरे फुलत नसेल आणि त्यातली जी फुलं आहेत ना ती अशी काळी काळी वगैरे, म्हणजे नाही का आपण कधी कधी फुल न काढत नाही, मग ते झाडालाच राहतं आणि मग त्याच्यामुळे ना ते फुल ना त्या झाडालाच सुकतं आणि मग फुलं ना यायची बंद होतात कधी कधी। मग आपण काय करायचं माहिती आहे का, कट करायचा, तो जो भाग आहे ना तो कट करायचा आणि मग त्याच्यानंतर मस्त फुलं म्हणजे यायला लागतात। हे बघू शकता मी तेच केलं, त्याच्यामुळे फुलं यायला लागले, कारण खूप टाईम म्हणजे फुलंच नव्हती येत। मला तर वाटलेलं की झाड मेलं की काय, पण नंतर आमच्या समोरच्या त्या काकी आहेत ना त्यांनी सांगितलं की तू ना फुलझाडांना असं कट कर, फुलांना कट कर जी काळी काळी पडलेली आहेत ती, आणि ते कट केल्यानंतर ना फुलं बघा किती आलेत ती मस्त। तर आता फटाफट ना मी फुलं जी आहेत ती मला जेवढी हवेत तेवढी काढून घेते, जास्त काही काढत नाही कारण उगाच वेस्ट जातात फुलं ती। मग दिसायला हे असं चांगलं दिसते, मग ते झाडालाच राहून देते मी, पण जेवढी हवेत ना तेवढी मी काढून घेते फटाफट।
तर मंडळी मांडणी करून झाल्या माझी देवीची आपल्या, आणि हे आपलं रांगोळी पण काढून झालंय. तर आता मी फटाफट ना तुम्हाला मेकअप दाखवते. म्हणजे मेकअप पण नाही एकदम असं आपण बोलू शकत, कारण बेसिक सगळ्या गोष्टी आहेत. एकदम काय असा प्रॉपर मेकअप नाही करणार आहे, कारण बाहेर कुठे जायचं नाही आहे, आपलं घरातल्या घरातच सगळ्या गोष्टी करायच्या. तर मग फटाफट ना मी माझं साहित्य सगळं घेतलंय आणि सिंपल साधा सोपा म्हणजे मी फटाफट कशी रेडी होते ते तुम्हाला आज दाखवते. साडी वगैरे मस्त असं नेसून झालेलं आहे. तर चलो फटाफट ना मेकअप करून घेऊया आणि काय नाही, चला फटाफट मेकअप करून घेऊया. ओके, तर मी मस्त चेहरा जो आहे ना स्वच्छ धुवून घेतलाय. कधी पण मेकअप करताना चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा असतो आणि त्याच्यानंतर आपण मेकअपला स्टार्ट करायचं. तर मेकअप करताना नेहमी सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर हे अगोदर अप्लाय करायचं. तर मी ना मॉइश्चरायझरच्या जागी नेहमी हे जे ॲलोवेरा जेल आहे ना ते नेहमी अप्लाय करत असते. ॲलोवेरा जेल जे आहे ना ते आपलं मॉइश्चरायझिंगचं पण काम करतं, प्लस प्रायमरचं पण ते काम करतं. प्रायमर पण ह्याच्यानंतर जर नाही लावला ना तरी काही हरकत नसते, मी लावणार आहे. पण जर तुमच्याकडे प्रायमर वगैरे नसेल ना तर तुम्ही ही एक गोष्ट जर फक्त ॲलोवेरा जेल घेतलीत ना, पतंजलीची आहे माझ्याकडे, मी खूप वर्ष ही वापरते, खूप मस्त रिझल्ट आहेत त्याचे. जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही ही पण घेऊ शकता. नाही तुमच्याकडे जी कुठली ॲलोवेरा जेल असेल ना ती तुम्ही वापरू शकता. तर आणि मॉइश्चरायझर पण तुम्ही वापरू शकता जे तुमच्याकडे असेल ते काहीही. आता मी मॉइश्चरायझरच्या जागी नेहमी हे वापरते, तर मी माझं जे नेहमीचं आहे ते करते. आणि हे ना जरा माझं पूजा केलं त्याच्यामुळे कुंकू लागलेलं आहे आणि ते जातच नाहीये किती काय केलं तरी, तर मला असंच अप्लाय करायला लागणार आहे. सो आता थोडंसं मी घेते ॲलोवेरा जेल आणि हे मस्त असं चेहऱ्याला आपल्या अप्लाय करायचं, व्यवस्थित लावायचं चेहऱ्याला. ॲलोवेरा जेल लावलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला सनस्क्रीन लावायचे. तुमच्याकडे जे सनस्क्रीन असेल ना ते तुम्ही लावू शकता, पण सनस्क्रीन खूप गरजेचं आहे लावणं. तुम्ही बाहेर जा नाही तर नका जाऊ, म्हणजे जरी कुठे आपण बाहेर जरी नाही गेलं ना तरी आपल्याला सनस्क्रीन हे लावायचंच आहे, जरी घरी जरी मेकअप करत असेल तर. कारण हे जे आहे ना फक्त सूर्याच्या किरणांपासून नाही तर आपले जे मेकअपमध्ये काही वेगवेगळे केमिकल असतात ना त्याच्यापासून सुद्धा आपल्या चेहरा प्रोटेक्ट करतं. तर हे ना नेहमी अप्लाय करायचं आपल्याला. झालं, फंबल चालू झालं माझं, तो तिथं इग्नोर करा. आता मी मस्त असं सनस्क्रीन पण अप्लाय केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला लावायचं आहे प्रायमर, जे की माझ्याकडे इनसाइडचं प्रायमर आहे ते मी लावते. पुन्हा एकदा जर तुम्ही ॲलोवेरा जेल यूज करत असाल ना आणि जर प्रायमर नाही लावलत ना तरी सुद्धा ज्या आपल्या ओपन पोर्स असतात ना चेहऱ्यातल्या त्या बऱ्यापैकी क्लोज होतात. सो तुम्ही एकदा ट्राय करू शकता. प्रायमर अप्लाय करू नका आणि जे आपलं ॲलोवेरा जेल असतं ना ते लावा. बघा तुमचे जे ओपन पोर्स असतात ना चेहऱ्यातल्या त्या बरोबर बंद होतील. तर चेहरा कन्सील करण्यासाठी मी नेहमी हे यूज करत असते. ह्याच्यामधून ना तुम्ही कन्सील सुद्धा चेहरा करू शकता. परत कॉन्टोरिंगसाठी सुद्धा हा जो डार्क शेड आहे ना तो तुम्ही इथे यूज करू शकता. प्लस जे आपलं करेक्टर असतं ना करेक्टर, त्यासाठी सुद्धा तुम्ही हे यूज करू शकता. तर हे खूप युजफुल आहे, तुम्ही नक्की घ्या. माझं एक ऑलरेडी ना अगोदरचं संपलं, हे दुसरं मी नवीन काढलं होतं आणि ते पण आता बघा संपत आलेले आहेत. हे जे 2 शेड आहेत ते संपत आलेले आहेत. तर जर तुमच्याकडे नसेल तर नक्की हे घ्या, खूप युजफुल ठरतं हे मेकअपसाठी, कारण जास्त काही प्रोडक्ट यूज करायला लागत नाही. तर आता मी इथे कन्सील करून घेते चेहरा. तर नेहमी ना कन्सील करताना आपल्या स्किन टोनपेक्षा नेहमी जो डार्क शेड आहे ना तो यूज करायचा सुरुवातीला जेव्हा आपण कन्सील करतो तेव्हा. म्हणजे कन्सील म्हणजे काय करायचं, आपले जे डार्क सर्कल असतात डोळ्याच्या खाली ते, परत हे जे असे आपले डाग बिग असतात चेहऱ्यावर, तर ते हाईड करण्यासाठी खूप मदत करतं कन्सिलर. सो कन्सील करताना नेहमी आपल्या चेहऱ्यापेक्षा लाईट जो डार्क शेड असतो ना तो घ्यायचा आहे, ब्राईट शेड घ्यायचं नाही. कारण आता मी जर हा माझा शेड आहे आणि मी हा घेतला ना तर ते खूप पॅची दिसतं, तसं नाही करायचं. आपल्याला डार्क शेड नेहमी निवडायचा आहे. तर मी ना हा जो शेड आहे ना तो मी निवडते. हा जरा डार्क आहे माझ्या स्किन टोन पेक्षा म्हणून, ठीक आहे. ओके, आता
कन्सील करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता डार्क शेड निवडल्यामुळे काय होते माहितीये का, जास्त असं दिसत नाही. तुम्ही बघू शकता मी काय केले असं वाटत नाहीये. तो आता हे झालेलं आहे. आता आपल्याला डायरेक्ट मी फाउंडेशन लावणार आहे, जास्त काही करत बसणार नाहीये. सो आता आपण फाउंडेशन लावायला घेऊया. तर मी इथं HD शिल्सचं फाउंडेशन यूज करते. तुमच्याकडे जो तुमचा टोन असेल ना तो तुम्ही इथे यूज करू शकता. आणि फाउंडेशन मी एकदम थोडं थोडं लावते नेहमी, मला ना जास्त असं आवडत नाही. सो मी असं नेहमी थोडं थोडं यूज करते. लग्न वगैरे असेल तर ठीक आहे जास्त यूज केलेलं, पण ते आपल्याला जर काय एवढं हेवी मेकअप नको असेल ना तर आपल्याला असं आपण थोडं थोडं सुद्धा यूज करू शकतो. अमाऊंट खूप थोडी घ्यायची, मग लाईट मेकअप होऊन जातो. तर तुम्ही बघू शकता माझं जे फाउंडेशन आहे ते लावून झालेलं आहे. आता आपण डायरेक्ट पावडर आणि किंवा कॉम्पॅक्ट जे काही तुम्ही यूज करता ते तुम्ही ह्याच्यावरती लावू शकता. मी ना हा लॅक्मेचा जो कॉम्पॅक्ट आहे तो लावते. तर कॉम्पॅक्ट लावून झाले, तुम्ही बघू शकता सगळीकडे इवन लावून घ्यायचं कॉम्पॅक्ट. आता आपण आयब्रो फिल करून घेऊया. तर मी ना फटाफट आता आयब्रो फिल करून घेते. आयब्रो फिल करताना नेहमी आहे ना असं जर तुमच्याकडे एखादा फणी असते ना एका छोटी ती आयब्रोची, ती असली तर खूप इझी जातं. आपले जे आयब्रो आहेत ते व्यवस्थित अगोदर सेट करून घ्यायचे. तर माझे आयब्रो थ्रेडिंग करायची राहिलेली आहे, सो ते थोडंसं विचित्र दिसेल तुम्हाला, पण तिथे इग्नोर करा, ठीक आहे. तर आता मी ना मला यातून दिसत नाही त्याच्यामुळे मी माझ्याकडे आरसा आहे तिथून करते. जिथे गरज आहे ना तिथेच लावायचं नेहमी, नाहीतर मग ते खूप डार्क झालं ना तर मग आर्टिफिशियल दिसतं एकदम. तर मी आयब्रो मस्तपैकी फिल करून घेतले, तुम्ही बघू शकता. जास्त काय माझे आहेत ऑलरेडी डार्कच, त्याच्यामुळे मी काय एकदम माझे फक्त ना इथे थोडंसं लाईट आहे म्हणून मी थोडंसं लावलं. तर आता आयशॅडो जर लावायचं असेल लाईट तर लावू शकता. एकदम डार्क नाही, मी एकदम असं लाईट शेड आले थांब, हो आले थांब, एकदम ना लाईट शेड यूज करते. तुम्ही कुठला पण तुमच्याकडे जो असेल लाईट शेड तो तुम्ही यूज करा. मी पण एक असं लाईट एकदम शेड, अरे बापरे हा दिसतोय ब्राईट एकदम, पण ऍक्च्युली मध्ये लाईटच शेड आहे. जो आपल्या साडीला जाईल असा एखादा शेड यूज करायचा. आणि मला आहे ना नेहमी म्हणजे कधी कधी कुठले मेकअप आर्टिस्ट असतात मोठे ते काय करतात, अगोदर पूर्ण एक डोळा रंगवून घेतात, त्याच्यानंतर दुसरा डोळा रंगवतात. त्यांना कसं काय आठवण राहतं की आपण कोणते कलर यूज केलेत काय माहिती. माझं तसं नाहीये, मी इथे जो लावणार ना लगेच मला इकडे लावायला लागतं, मग तेव्हा माझे जरा बॅलन्स मध्ये राहतं. म्हणजे अमाऊंट किंवा काय कसं काय त्यांच्या लक्षात राहतं ना, मला तेच काही कळत नाही. सो माझ्या लक्षात नाही राहत, त्याच्यामुळे मी इथे लावलं की लगेच ह्या डोळ्याला पण लावून घेते. म्हणजे ना मला बरोबर कळतं की आपण इथे आणि इथे काय लावलेलं आहे ते. तर झालेलं आहे, बस मी एवढंच करते, बाकी काय आता करत नाही. जसं की तुम्हाला बोलले लग्नाला काय जायचं आपल्याला नाहीये, आपला असं साधी पूजा आणि फोटो घरामध्ये काढायचे, तर ते त्यासाठी ह्याचं झालं चालू. काय लावते आली ना, त्याला काय पाहिजे ते आधी देते आणि मग येते. तर आता मला सगळ्यात जी गोष्ट आवडते मेकअप मध्ये ती करायची वेळ आली, ती म्हणजे आयलायनर. मी ना जास्त काजळ वगैरे नाही यूज करत, मी मेकअप मध्ये काजळ शक्यतो नाहीच लावत, कारण की माझ्या काय माहिती माझे डोळे आहेत ना पाणीवाले आहेत, म्हणजे पाणीदार आहेत, त्याच्यामुळे काजळ लावला ना की तो कुठल्याही ब्रँडचा आणि तुम्ही किती पण चांगला यूज केला ना तरी तो खालीच येतो काजळ, का काय माहित. सो मी ना काजळ नेहमी अवॉइड करते. मी आयलायनर लावते नेहमी. सो मी आता आयलायनर लावून घेते. मी ना विचार करते हाफ आयलायनर मी ना आता विचार करते की हाफ आयलायनर यूज करून बघते, लावून बघते कसं दिसतंय. नाही चांगलं वाटलं तर त्याला जॉईन करेन मी.
तर माझे दोन्ही आयलाइनर लावून झालेले आहेत. आता लिपस्टिक लावून घेऊया. जी नेहमीची मला जो शेड आवडतो तो मी लावते. छोटीशी चंद्रकोर लावते. दिसते का पण? दिसतच नाहीये ही टिकली, मला असं वाटतंय. दुसरी लावून बघूया आपण. ही दिसते तरी ना थोडीशी. ठीक आहे, आपण हीच लावूया. तर थोडंसं ना हायलायटर लावते. ऍक्च्युली हायलायटर माझं बबलूने बघ काय केलं हायलायटरचं, आणि आता माझ्याकडे तेच अवेलेबल आहे. आता थोडंसं त्याचाच जुगाड करते. कारण थोडीशी शाईन असते ना, कारण मी थोडीशी बाहेर फोटो काढणार आहे असं चाललंय माझं. तर ते कसं जरा चमकतं. बबडू बबडू. ब्लश मी जास्त यूज करत नाही, त्याच्यामुळे ब्लश स्किप केलाय. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हायलायटरच्या आधी ना ब्लश लावू शकता. ठीक आहे, मी स्किप करते. सो आपला साधा सिंपल पण छान असा मेकअप जो आहे ना तो डन झालेला आहे. झुमके चेंज करते, कानातले कुठले तरी असे चांगले घालते. आता मला झुमके माझ्या जाग्यावर मिळतात. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं ना याच्यामुळे. तर मी झुमके कोणते घालू? हे घालू का? नाही बघा, हे घालू का? हा, हे मॅच होत आहेत तर मी हे घालते रेड. आता झुमका सुद्धा घालून झालेला आहे माझा. तर फटाफट आहे ना आता केस वगैरे मस्तपैकी बांधून घेते. तर मंडळी केस ना थोडीशी ओलीच आहेत म्हणून मी अशीच जरा चाप लावलंय मागे. म्हटलं ठीक आहे पूजा करून घेऊया आता आधी. तर पूजा तर तुम्हाला मी दाखवते की आपली जी आजची मांडणी आहे ना ती कशी मी केली ती. कारण मागच्या वेळेला कसं एक साईडला देवी गेली होती ना तर ते वेगळं वाटत होतं. तर मी तुम्हाला आजची आपली देवी दाखवते. पूजा बाकी आहे, फक्त देवी दाखवते. ठीक आहे. तर ही बघा, आज मी असं सेंटरला ठेवलं तर किती छान दिसतंय एकदम देवी. मागच्या वेळेला मी इथे एक साईडला असं ठेवलं होतं ना तर ते खूप विचित्र वाटत होतं, पण आता बघा एकदम ओके मस्त दिसतंय. तर आता आहे ना फटाफट मी पूजा करून घेते व्यवस्थित आणि त्याच्यानंतर फोटो बिटो मस्त असं काढते मी. ठीक आहे.
आजचा व्हिडिओमध्ये जास्त काय आजचं शूट नाही केलं, एक मेकअप लुक तुम्हाला दाखवला एकदम सिंपल साधा, म्हणजे मी तयार होत होते म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते मी कसं रेडी होते ते. आणि बाकी काय नाही, आता पूजा झालेली आहे, संध्याकाळी विकी आल्यानंतर आरती वगैरे घेईन आणि पोथी पण संध्याकाळीच वाचेन कारण बबडू मला वाचून देणार नाही. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितलात त्यासाठी खरंच खूप सारं मनापासून थँक्यू. आणि असंच सपोर्ट करत राहा कारण खूप जास्त मेहनत घ्यायला लागते, कारण बबडू असं तुम्हाला माहिती आहे सोबत व्हिडिओ शूट करणं, एडिट करणं खूप जास्त टाईम जातो त्याला. आणि आपले घरातली पण कामं तर असतातच, बाकीची पण ती काही कामं सुटत नाही. पण आपल्याला असतं ना की घरात बसून, म्हणजे माझं असं आहे की मला काहीतरी करायचंय म्हणून मग हा एक मार्ग निवडलाय मी. सो प्लीज सपोर्ट करा मला. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितलात ना त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की माझा जो व्हिडिओ आहे ना तो संध्याकाळी बरोबर 6 वाजता नेहमी अपलोड होईल, म्हणजे जेव्हा पण होईल ना तेव्हा संध्याकाळी 6 वाजता अपलोड होत असतो. कधी एक दिवस ऍड करून, कधी 2 दिवस ऍड करून असा होईल तो व्हिडिओ अपलोड. कारण की कसं कधी कधी एडिटिंग होत नाही माझी, कारण टाइम मिळत नाही तेवढा. मग कधी 2 दिवसांनी पण अपलोड होईल, पण जेव्हा पण होईल ना तेव्हा संध्याकाळी 6 वाजता अपलोड होईल, एवढं लक्षात ठेवा. मग संध्याकाळी 6 वाजता जर माझा व्हिडिओ अपलोड नसेल झाला तर मग मी व्हिडिओ टाकणार नाही असं समजा, दुसऱ्या दिवशी येईल. तर ठीक आहे, पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आजचा जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. अजून माझ्याकडून कोणत्या कोणत्या व्हिडिओ तुम्हाला हव्यात, म्हणजे तुमची काय अपेक्षा आहे ते पण सांगा, मग तसं पण मी व्हिडिओ शूट करत जाईन. ठीक आहे, चलो बाय बाय.